आहे तो रात्र मध्यरात्री ठीक 1 वाजता भैरवनाथाची म्हणजेच भैरीची होळी लागेल। जेव्हा आम्ही येतो त्याला पूर्णपणे होळी सजवलेली असते, म्हणजे आतमध्ये कशा पद्धतीने साडी वगैरे नेसवली जाते हे पाहिलेलं नव्हतं। पण आज मला योगायोगानं आनंद वाटला की हे पाहता आलं की आपल्या इथली संस्कृती कशी जपली जाते। आपण आकडा बघितला होता आणि जो मान आहे आपले ज्ञाती बांधव रोहिदास इथले जे मानकरी आहेत ते आपल्याला आता हे बघा सज्ज आहेत या ठिकाणी हो मता लागलेला आहे बघा, आपल्याला पाहायला मिळतोय बघा मधला खांब कशा पद्धतीने ते ओढतायत बघा, असा हा ओढलेला आहे गलाने आणि छान हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय बघा। हे नारळ काढले जात आहेत होळीतले, हे बघा हा अशा पद्धतीने हा श्रीफळ काढला गेला। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण, मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आहे मोठी होळी। प्रथम आपला जीवन परिवारातर्फे सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय आणि आमच्या श्रीवर्धनची होळी आज आपल्याला पाहता येईल। आपण आता आहोत श्रीवर्धनच्या बाजी प्रभू चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचा भाऊ भैरवनाथाची होळी या ठिकाणी रचली जाते, ती आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ग्रामदेवता सोमजादेवीकडे, कारण का पहिली होळी श्रीवर्धनमध्ये लागते ती म्हणजे भाऊ भैरवनाथाची पहिली होळी लागते आणि त्यानंतर भाऊ भैरवनाथाच्या बहिणी म्हणजे आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीची होळी लागेल। आजचा जो मुहूर्त आहे तो मध्यरात्री ठीक 1 वाजता भैरवनाथाची म्हणजेच भैरीची होळी लागेल आणि नंतर 1:15 वाजता आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीची होळी लागेल। नंतर कुसुमादेवी आणि काळश्री मातेची ही होळी लागली जाईल। या होळी पाहण्यासाठी आपल्या पंचक्रोशीतून सगळे भाविक येत असतात। छान अशी ही होळी रचली जाते बघा, भैरीची होळी रचतायत भैरवनाथ ट्रस्टीचे सगळे सदस्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, गावकरी पाहायला मिळतील आणि श्रीवर्धनची ही होळी आज आपल्याला पाहता येईल। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि छान असा हा शिमगोत्सव आणि ही जी परंपरा आपल्या श्रीवर्धनकरांनी जपून ठेवली ती आपल्याला पाहता येईल। आपल्या मॅडम इथे आपल्याला बोलवत आहेत, आपल्या माने मॅडम आहेत। मॅडम, होळीच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला। आणि या इथे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपली होळी लागली जाते तर त्या कशी सजवली जाते हे आम्हालाही माहीत नव्हतं, पण आज मी इथे आले त्यामुळे ती मला माहीत झाली। कारण जेव्हा आम्ही येतो त्याला पूर्णपणे होळी सजवलेली असते, म्हणजे आतमध्ये कशा पद्धतीने साडी वगैरे नेसवली जाते हे पाहिलेलं नव्हतं। पण आज मला योगायोगानं आनंद वाटला की हे पाहता आलं की आपल्या इथली संस्कृती कशी जपली जाते बघा। माने मॅडमनी पण सुद्धा सांगितले की संस्कृती श्रीवर्धनकरांनी अजून सुद्धा संस्कृती ही जपून ठेवलेली आहे आणि या संस्कृतीचा प्रत्यय आपल्याला येतोय बघा। होळी रचतायत आज सर्वत्र होळी दहन होईल। आपल्याला ही कथा माहिती असेल की भक्त प्रल्हाद हे महाविष्णूचे भक्त होते आणि हिरण्यकश्यपूला ते आवडत नव्हतं आणि होलिका म्हणजे विविध प्रकार केले, मारण्याचे प्रकार केले प्रल्हादाला, पण महाविष्णूंचं कवच आणि नामस्मरणाचं कवच हे प्रल्हादा मागे राहिलं। या दैवी शक्तीचा अनुभव आपल्याला होळीमध्ये सुद्धा येतो। होलिका या प्रल्हादाला घेऊन इथे दहन करण्यासाठी राहिली आणि त्याच्यानंतर आपण बघितलात की वाईट विचारातून होलिका ही दहन करत होती भक्त प्रल्हादाला, पण भक्त प्रल्हादाला कवच होतं ते महाविष्णूचं, म्हणजेच चांगली शक्ती जागृत होते। तेच संदेश आपल्याला हे वंश परंपरागत जुनी लोक सांगून आलेत की तुमच्या वाईट शक्तीचा दहन करा आणि चांगले विचार आजपासून प्रज्वलित करा आणि चांगल्या विचारांनी तुम्ही जीवन जगा। हेच होळी करण्याचा हा उद्देश पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळते बघा। आपल्या भैरवनाथाची ही होळी सजवली गेली आणि आता या ठिकाणी होळी रचली जाते ते आपल्याला पाहायला मिळते। श्री कालभैरवनाथाची ही होळी रचली जाते जी आपल्याला पाहायला मिळते। आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचा भाऊ श्री कालभैरवनाथ श्रीवर्धनमध्ये ही परंपरा जी अजून सुद्धा श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते बघा।
प्रथम मुहूर्तावर म्हणजेच आज मध्यरात्री 1 वाजता श्री कालभैरवनाथाची होळी लागली जाईल आणि त्यानंतर सर्वत्र होळ्या या पेटवल्या जातील। ग्रामदेवता सोमजादेवीचा जो होम आहे तो बरोबर 1:15 वाजता होईल। नंतर सगळ्या होळ्या म्हणजेच आपल्या कुसुमादेवीची, आपल्या काळश्री मातेची ही सुद्धा होळी आपल्याला पाहायला मिळणार आहे। मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपल्यामधील ज्या वाईट शक्ती असतात, वाईट विचार असतात, यांचं आज दहन केलं जातं आणि ते सर्वांनी दहन करावं आणि चांगल्या विचारांनी आपलं जीवन या होळीनंतर पुढे करावं, हीच पूर्वजांनी दिलेली आपल्याला शिकवण, जी परंपरा आहे आपल्या श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली, ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बघा, सगळे सदस्य आपल्याला होळी रचताना पाहायला मिळतात। चला, या ठिकाणी ढोल वाजतायत आणि आपल्याला पाहायला मिळाले ती म्हणजे होळी रचताना सगळे सदस्य पाहायला मिळाले। होळी रचली गेली बघा। भाऊ भैरवनाथाची होळी ही पहिली लागली जाईल। श्रीवर्धनची एक परंपरा आहे, ती म्हणजे भाऊ भैरवनाथाची पहिली होळी लागते श्रीवर्धनमध्ये आणि त्यानंतर आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचे म्हणजे भाऊ भैरवनाथाची बहीण सोमजाई, नंतर कुसुमादेवी आणि काळश्री मातेची ही होळी लागली जाते। आज तागायत ही परंपरा श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली आहे। 1 वाजता बरोबर या ठिकाणी ही होळी लागली जाईल भैरवनाथाची आणि हा जो मधला खांब आपल्याला पाहायला मिळतोय बघा, हा मधला खांब काढण्याचा जो मान आहे तो म्हणजे सावंत कुटुंबांना, सावंत कुटुंबांना हा जो मान असतो आणि आपल्या ग्रामदेवता सोमजादेवीची होळी लागते तिथे जो मान असतो रोहिदास आळीतील हरिजन समाजाला। जोपर्यंत मधला खांब काढला जात नाही तोपर्यंत नारळ काढायचे नसतात आणि हे पाहण्यासाठी, हा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतून सगळे भाविक या होळीला येत असतात। आपल्या सगळेजण बघा, मुंबईला कोणी असेल, पुण्याला कोण नोकरीनिमित्ताने सगळीकडे असतात, ते आवर्जून कोकणात होळीला येतच असतात आणि हा होळीचा 9 दिवस शिमगोत्सव साजरा होतो आणि 10व्या दिवशी ही मोठी होळी लागली जाते। तीच परंपरा श्रीवर्धनकरांनी आज सुद्धा जपून ठेवलेली आहे आणि अजून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे आपला हा पुढे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, तो म्हणजे आपली ग्रामदेवता सोमजादेवीची जी होळीचा जो मान असतो, जो मधला खांब असतो, तो गल लावून कशा पद्धतीने रोहिदास आळीतील जे हरिजन समाज आहे त्यांना जो मान आहे ते काढतायत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला, आता आपण निघालेलो आहे सोमजादेवीच्या होळीकडे, तिथे सुद्धा होळी रचली गेली असेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे।
चला भाऊ भैरवनाथाची होळी आपण रस्त्यानं पाहिलं आणि आता आपण आलेलो आहोत आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या प्रांगणामध्ये। बघा या ठिकाणी सुद्धा तयारी केली गेलेली आहे। बघा होळीची तयारी या ठिकाणी छान अशी होळी रचलेली आहे आणि हा मधला खांब जो आपल्याला पाहायला मिळतोय बघा, छान पूजा विधी करून या ठिकाणी हा मधला खांब लावला गेलेला आहे आणि पाहायला मिळेल तो म्हणजे थोड्या वेळाने हा जो मधला खांब काढण्याचा जो मान असतो आपल्या रोहिदास आईतील हरिजन समाजाला असतो। मधला खांब काढताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे मी दाखवतो आपल्याला, त्यांनी तयारी या ठिकाणी करून ठेवली असेल। बघा हे बघा इथे आपल्याला हे झाप या काट्या वगैरे दिसत आहेत बघा आणि थोड्या वेळाने हा मधला खांब काढण्यासाठी गल असतो तो पूजा विधी वगैरे करून तो आणला जाईल। रात्री 12 वाजता आणला जाईल, कारण का आपल्या ग्रामदेवता आई सोमजा देवीची होळी आहे ती म्हणजे 1:15 वाजता लागेल। पहिली होळी भाऊ भैरवनाथाची लागेल आणि नंतर हे बघा हे झाप वगैरे तयार करून ठेवलेले आहेत। आगीची दाह लागू नये त्यासाठी हे तयार करून त्यांनी ठेवलेलं आहे। थोड्या वेळाने सर्व मंडळी येतील, पंचक्रोशीतील सगळे मंडळी येतील, हा ग्राउंड भरला जाईल आणि आपल्याला छान अशी ही होळी आपल्या ग्रामदेवता आई सोमजा देवीची पाहायला मिळेल। इथे आपल्याला होम पाहायला मिळतोय बघा, इथे पूजा विधी वगैरे होईल, गुरव येतील या ठिकाणी पूजा वगैरे करतील आणि त्यानंतर या ठिकाणी होळी लागेल। श्रीवर्धनकरांनी ही जी परंपरा जपून ठेवलेली आहे ती आज आपल्याला पुन्हा एकदा प्रत्ययास येते। आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं हे प्रांगण आणि हे मंदिर आपल्याला तर पाहायला मिळतंय, छान अशी होळी सजवलेली आहे, पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वांचे लाडके आणि आपल्या आई सोमजा देवी ट्रस्टीचे म्हणजेच अध्यक्ष 2008 पासून हे अध्यक्ष आहेत शरद खोत काका आहेत, हे बघा आपल्याला पाहायला मिळतात। काका नमस्कार। आणि अविरत आईची सेवा हे काका अजून सुद्धा करतायत बघा, वयाने वृद्ध झाले तरी अजून सुद्धा मन त्यांचं खंबीर आहे, तरुण आहे आणि आज आईची सेवा अजून सुद्धा करताना आपल्याला शरद काका आपल्याला पाहायला मिळतात। खरंच श्रीवर्धनकरांचं एक प्रेरणास्थान असलेलं आपले शरद काका खोत आज होळी निमित्ताने त्यांचंही सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे। चला तर आता थोड्या वेळाने म्हणजे जवळजवळ 1:15 वाजता आई ग्रामदेवता सोमजा देवीची होळी आणि या प्रांगणामध्ये आता तुम्हाला हा प्रांगण खाली दिसतोय, पण थोड्या वेळाने या ठिकाणी पंचक्रोशीतील सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतील। चला तर पुन्हा एकदा आपण काकांना धन्यवाद बोलूया। काका धन्यवाद, अशीच आईची सेवा आमच्या हातून सुद्धा घडो हीच आईच्या चरणी आम्ही सुद्धा प्रार्थना करतो। चला तर थोड्या वेळाने आपण आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीची ही महाहोळी पाहणार आहात आणि या ठिकाणचा हा मध्यभाग जो खांब आहे तो काढताना आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। आपल्याला पाहायला मिळते बघा, मगाशीच आपण पाहिलं होतं की आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीची ही होळी आणि होळीला लागणारा हा जो पहिला हळकुंड आहे तो सकाळीच आणला गेला आणि आता या ठिकाणी बघा जनसमुदाय बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हळूहळू पंचक्रोशीतील समुदाय आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपलं ग्रामदेवता आई सोमजा देवीचं हे मंदिर आणि आपल्या ग्रामदेवता सोमजा देवीची ही होळी पाहण्यासाठी पंचक्रोशीतून सगळे भाविक या ठिकाणी आपल्याला हळूहळू गर्दी करताना पाहायला मिळतील। पहिला मान जो असणार आहे तो आपला आईचा भाऊ भैरवनाथाची पहिली होळी लागली जाईल। 1 वाजता बरोबर होळी लागली जाईल आणि त्यानंतर 1:15 वाजता 1:15 आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीची होळी लागेल आणि त्यानंतर काळश्री मातेची आणि आईची बहीण कुसुमादेवी हिची होळी 1:40 लागेल। हे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतात आणि ही जी परंपरा आहे जी श्रीवर्धनकरांनी आज सुद्धा जपून ठेवलेली आहे। आई भवानीचा उदो बघा, सोमजाई मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य ग्रामस्थ आता थोड्या वेळात या ठिकाणी भरपूर अफाट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी पाहतोय बघा तो मानाचा हळकुंड आहे, हा मानाचा हळकुंड सकाळीच आणला गेला, मानकऱ्यांना आमंत्रण केलं गेलं आणि
या ठिकाणी सर्व भाविक आपण पाहतोय. हे बघा पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक हळूहळू गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतील. मगाशी हा ग्राउंड खाली होता, पण आता बघा हळूहळू ही गर्दी वाढतच जाणार आहे. आपल्या मंदिर ट्रस्टीचे आमचे सहकारी भाईदादा सुद्धा आहेत या ठिकाणी. खरंच ही परंपरा आजतागत श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली जी आपल्याला पाहायला मिळते. हा जो खांब आहे, जो काढण्यासाठी जो मान असतो रोहिदास येथील हरिजन समाजाला, आणि वाजत गाजत जो आकडा येतोय, गल येतोय, तो आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मित्र प्रसादजी नादरे सुद्धा आहेत, छान फोटोग्राफर्स आहेत, ते छायाचित्रकार आहेत. अमितजी कंगणे आहेत या ठिकाणी. आणि आपण बघणार आहोत तो म्हणजे जो आकडा आहे, गल जो आहे, आणि आपल्या रोहिदास येथील हरिजन समाजातले जे मानकरी आहेत ते आपल्याला दिसतात वाजत गाजत. बघा ढोलांच्या या गजरामध्ये आपला हा आकडा येतोय. आपल्याला पाहायला मिळतोय बघा हा आकडा आपण पाहतोय बघा. त्याची यथासांग पूजा केली जाते. आपण हा आकडा बघा बघतोय. हे जे मानकरी आहेत रोहिदास येथील हरिजन समाजाला हा जो मान असतो बघा, फार भला मोठा हा आकडा तयार करतात. हा खांब खेचायचा असतो जो आपल्याला थोड्या वेळाने पाहायला सुद्धा मिळणार आहे. प्रदक्षिणा चालू आहे. थोड्या वेळातच आपल्याला हे सगळं दृश्य पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि श्रीवर्धनकरांनी ही जपून ठेवलेली परंपरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया या ठिकाणी. बघा हा आकडा बघा, हा जो गल टाईप आकडा जो तयार केला जातो आणि याची यथासांग पूजा सुद्धा केलेली आहे त्यांनी. हा जो मान आहे रोहिदास येथील हरिजन समाजाना, हा मान त्यांनी अजून सुद्धा आजतागायत जपून ठेवलेला आहे. हे सगळे रोहिदास येथील सगळे आपले बांधव जे पाहायला मिळतात. थोड्या वेळातच बघा ही होळी लागल्यानंतर जो मान आहे त्यांना दिलेला, तो मान आपल्याला पाहायला मिळणार आहे. उंचच उंच ही होळी बघा, मधला खांब काढला जाईल. चला होळीला प्रदक्षिणा चालू आहेत. होळीला छान अशा प्रदक्षिणा झालेल्या आहेत, 5 प्रदक्षिणा झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी होम पेटवला जाईल. यथासांग पूजा विधी होईल जी आपल्याला पाहायला मिळते बघा. आपण सुद्धा आपल्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला आमच्या श्रीवर्धनची ही परंपरा, होळीची जी परंपरा आहे, शिमगोत्सवाची परंपरा, ही कशी वाटते ती. छान अशा प्रदक्षिणा वगैरे झालेल्या आहेत. होळीला 5 प्रदक्षिणा झाल्या आणि आता पुरोहितांमार्फत यथासांग पूजाविधी वगैरे या ठिकाणी केला जाईल. मंदिराचे पुजारी संदेशदादा गुरव सुद्धा आपल्याला या ठिकाणी पूजेला बसलेले पाहायला मिळतात. मानाचा हा पहिला हळकुंड आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे होम पेटवला जाईल आणि आपल्याला आता होळी पाहायला मिळते बघा. ही आपल्या ग्रामदेवता ही सोमजादेवीची होळी बघा, या ठिकाणी ही जी पेटत जाईल या ठिकाणाहून आणि हा महाहोम लागला जाईल. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे हा जो मधला खांब काढण्यासाठी जे प्रयत्न असणार आहेत आपल्या रोहिदास येथील हरिजन समाजांना, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आता पूजेला सुरुवात होते आणि आपण पाहताय पंचक्रोशीतून आता सगळे भाविक हळूहळू गर्दी करताना पाहायला मिळतात बघा. पटांगण हे पूर्ण पॅक होणार आहे जे आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी फार मोठी गर्दी होते. पूजेला सुरुवात झालेली आहे इथे.
पूजा विधी या ठिकाणी चालू आहे. थोड्या वेळात होम पेटवला जाईल, पण या ठिकाणी जे मानकरी आहेत यांना श्रीफळ दिला जातोय बघा. आमचे राजा काका पाटील सुद्धा आहेत. हे हा जो मान या ठिकाणी दिला जातोय सगळ्या पंचक्रोशीतील मानकऱ्यांना, तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा. श्रीफळ देऊन या ठिकाणी सर्व समाजांना जो मान दिला जातोय तो आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं की मान सन्मान जो दिला जातोय, मानाचा श्रीफळ दिला जातो. आणि या ठिकाणी मंदिर ट्रस्टीचे जे सगळे वहिवाटदार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आपले बाळदादा सातनाक, सुहासदादा पोलेकर हे सुद्धा आपण या ठिकाणी जी होमाची पूजा करतायत ते आपल्याला पाहायला मिळतात बघा. या ठिकाणी हा होम पेटवला जातोय बघा, जो आपण पाहतोय. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा, कारण का आता आपल्या ग्रामदेवता आई सोमदादेवीचा महाहोम पाहायला मिळणार आहे बघा. आई भवानीचा उदो बघा. आपली ग्रामदेवता आई सोमदादेवीचा बघा या ठिकाणी यथासांग पूजा विधी झालेली आहे. मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र दादा सातनाक, सुहासजी पोलेकर, प्रशांतजी पाटील हे सर्वजण आपण या ठिकाणी पाहतोय. उपस्थित सगळे पंचक्रोशीतील भाविक आपण पाहतोय. मंदिर ट्रस्टीचे जे पुजारी आहेत संजय दादा गुरव यांनी यथासांग पूजा विधी केलेली आहे. या ठिकाणी होम पेटवला गेला आहे आणि हळूहळू महाहोळी ही पेटली जाईल. आणि त्या ठिकाणी जो असणारा जो मान आहे जो दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय होमाची पूजा केली गेली, मानाचा हळकुंड या ठिकाणी पेटवला गेला आणि हळूहळू आता ही होळी पेटत जाईल. जी आपल्याला श्रीवर्धनकरांची ही जी परंपरा आहे ती पाहायला मिळते बघा. आई भवानीचा उदो उदो सर्वत्र हा गजर आपल्याला पाहायला मिळेल. आत्ताच 1 वाजता आईचा भाऊ श्री कालभैरवनाथ याची होळी लागली गेली आणि आता आई सोमदादेवीचा हा होम लागला जातोय. जवळजवळ 1:15 वाजला गेला आहे आणि बघा ही हळूहळू या ठिकाणाहून पेटत जाईल आणि या ठिकाणी येईल आणि हा महाहोम लागला जाईल जो आपल्याला पाहायला मिळेल बघा. होळीला श्रीफळ अर्पण केले जातील आणि पाहायला मिळेल तो म्हणजे हा जो खांब आहे तो काढताना आपले जे ज्ञाती बांधव आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील बघा. आपल्याला पाहायला मिळालं आहे की हळूहळू बघा त्या ठिकाणी यथासांग पूजा विधी झाली, पुजाऱ्यांमार्फत पूजा विधी झाली.
मानकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य अध्यक्ष या ठिकाणी आपण सर्वजणांना वहिवाटतात सगळेजण पाहतोय। या ठिकाणी होमाची पूजा झाली। ही जी परंपरा श्रीवर्धनकरांनी अजून सुद्धा जपून ठेवलेली आहे। हे सगळे आपले श्रीवर्धनकर मानकरी सगळेजण आपल्याला पाहायला मिळतात। हळूहळू ही बघा पेटत होम आता लागलेला आहे बघा, आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आता थोड्या वेळातच आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तो म्हणजे या ठिकाणचा हा जो आकडा आहे तो काढला जाईल बघा। हे जो मान दिलेला आहे हा बघा, हा मगाशीच आपण आकडा बघितला होता। आणि जो मान आहे आपले ज्ञाती बांधव रोहिदास इथले जे मानकरी आहेत ते आपल्याला आता हे बघा सज्ज आहेत या ठिकाणी जे पाहायला मिळतात आपल्याला सर्वजण। आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक बघा, हळूहळू ही गर्दी बघा किती वाढत गेलेली आहे। ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। होम आता आपल्या ग्रामदेवता आई सोमजा देवीचा लागत आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय बघा। या ठिकाणी सुद्धा ही जी गर्दी आहे अफाट गर्दी आपल्या पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा। सगळे जण आहेत आपले सगळे मित्रमंडळ सबस्क्रायबर असं आपल्या पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक। मी या ठिकाणी सुद्धा जातोय बघा, हे सर्व भाविक बघा आपल्या महाहोम आपल्या आई ग्रामदेवता सोमजा देवीचा हा जो महाहोम जो आपल्याला पाहायला मिळतोय जो श्रीवर्धनकरांनी अजून सुद्धा ही जपून ठेवलेली परंपरा आज आपल्याला पाहायला मिळते बघा। होळीला अर्पण केलेले जे नारळ आपल्याला पाहायला मिळतात बघा। बघा या ठिकाणी सुद्धा हे जे नारळ वगैरे अर्पण करतात सर्वजण आमचे मित्र कंपनी बघा। अमित जी आहेत, बाळू आहेत, संतदादा आहेत, सगळे प्रथमेश आहे, हे सगळे आपले मित्र सुद्धा बघा। महाहोम लागलेला आहे आणि आता हे चित्तथरारक दृश्य आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे आमचे चंद्रकांत काका सुद्धा आहेत बघा। हे नारळ अर्पण केले जात आहेत आणि आता थोड्या वेळातच आपण पाहणार आहोत बघा। हे बघा हे झाप सुद्धा हे जे तयार केलेले आहेत बघा हे आपल्याला पाहायला मिळतील। आणि या ठिकाणी सर्व आहे बघा आपल्या रोहिदास इथले सगळे ज्ञाती बांधव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा। आपली ग्रामदेवता आई समजा देवीचा हा होम लागला गेला आहे जो आपल्याला आता पाहायला मिळतोय बघा। वरचं दृश्य बघा, चला आपण वरच्या ठिकाणी जाऊया आणि ते बघूया आपण दृश्य पाहतोय बघा। हा जो महाहोम लागलेला आहे गल तयार केला गेला आहे तो बघा कशा पद्धतीने वापरतात हे बघा। आणि संरक्षण म्हणून हा जो झाप तयार केलेला होता तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा। हा छान असं आणि ही जी परंपरा जी रोहिदास येथील हरिजन समाजाला जो दिलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा। चला आपण या साईडनी जाऊया आणि इकडून बघूया। छान असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। ही जी परंपरा आहे पूर्वीपासून चालत आलेली हा जो मान आहे आपल्या रोहिदास येथील हरिजन समाजाला जो दिला जातो मान बघा, मधला खांब कशा पद्धतीने ते ओढतायत बघा। छान असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि ही परंपरा बघा वरचा जो खांब आहे बघा कशा पद्धतीने हलतोय तो आणि बघा किती आगीचा ज्वाळा ज्या लागतात आपल्याला आणि त्याचा बचाव करण्यासाठी त्यांनी झाप वगैरे केलेत आणि बघा छान असा हा दृश्य आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने ओढतायत। गल जो तयार केला जातो विशिष्ट लाकडापासून तयार करतात आणि आपण पाहतोय बघा की आता परत एकदा ते ट्राय करणार आहेत। या ठिकाणी थांबलेले आहेत ते कारण आगीच्या ज्वाळा या दाह देत असतात आणि ही परंपरा आपल्याला जी पाहायला मिळते बघा। बघूया या ठिकाणी हा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळते। संतोषदादा आहेत आपले पेटकर। श्रीवर्धन मध्ये आई सोमजा देवीचा हा जो होम आहे त्याच्यानंतर श्री कालभैरवनाथाचं आईकुसमध्ये बघा छान असा हा ओढलेला आहे गलाने आणि छान हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय बघा। आणि आनंदोत्सव साजरा करतायत आपले ज्ञाती बांधव। ही जी परंपरा पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की ही जी परंपरा आपल्या श्रीवर्धनकरांनी आज तागायत जपून ठेवलेली आहे। हे सगळं पाहण्यासाठी पंचक्रोशीतून सगळे भाविक येतात बघा। बघा मध्ये लावलेला जो खांब होता ही जी पोपळ होती ती आता कशा पद्धतीने फिरवली जाईल ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे।
पाहिलं की जो मधला खांब आहे तो काढला गेला. हा जो गल आहे तो पुन्हा एकदा आपण जाऊया. हा गल आहे, या गलाने काढला गेला. आणि बघा हा रोहिदास येथील आपले जे ज्ञाती बांधव आहे हरिजन समाज यांना हा जो मान आहे नारळ काढण्याचा. हा बघा हे नारळ काढले जात आहेत होळीतले. हे बघा हा अशा पद्धतीने हा श्रीफळ काढला गेला. गुड्डू आहे, गुड्डू श्रीफळ काढतोय आणि छान अशी ही होळी आपल्याला पाहायला मिळाली. बघा स्वप्नीलजी पाबरेकर सुद्धा आहेत. रोहिदास येथील हरिजन समाजाने हा मान पटकावलेला आहे, जो त्यांना दरवर्षाप्रमाणे मान असतो. आणि या ठिकाणी ग्रामस्थ आता होळीची पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या श्रीवर्धनचे उद्योगपती नितीनजी पतंगे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विशालजी कोठारी आहेत सहपरिवार आपण पाहतोय. दीपेंद्र कोठारी सुद्धा आपल्या परिवारासोबत या होमाची होळीची यथासांग पूजाविधी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचक्रोशीतून आलेले सगळे हे भाविक आपल्याला पुन्हा एकदा आणि श्रीवर्धनकरांची ही परंपरा आपल्याला या होळीच्या दिवशी सुद्धा पाहायला मिळाली. बघा छान अशी ही होळी. बघा मानाचा जो खांब होता तो रोहिदास आई हरिजन समाजांना जो मान असतो तो आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी सगळे भाविक आता हळूहळू आपापल्या घरी जाताना पाहायला मिळतात. होळी अजून सुद्धा पेटते. आपली ग्रामदेवता सोमदा देवीचा हा महाहोम आपल्याला पाहायला मिळाला. चला बरोबर 1:15 वाजता आपल्या ग्रामदेवता आई सोमदा देवीचा हा होम लागला गेला. आपल्याला पाहायला मिळालं श्रीवर्धनकरांनी ही जपून ठेवलेली परंपरा आज तागायत आपल्याला पाहायला मिळते. जो मान असतो आपल्या रोहिदास येथील हरिजन समाजांना, हा जो मधला खांब काढण्याचा जो मान असतो तो आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे मधला खांब ओढताना बघा आकडा तयार केला होता, त्याची यथासांग पूजा केली होती आणि आकडा या ठिकाणी लावला गेला आणि मधला खांब काढला गेला. आणि त्यानंतर नारळ काढण्याचा मान हा रोहिदास येथील आपले ज्ञाती बांधव हरिजन समाजांना असतो. तो मान या ठिकाणी आपल्याला पाहता आला. विविध मान्यवरांना या ठिकाणी श्रीफळ अजून सुद्धा दिलं जात आहे. मान्यवरांचा आदर सत्कार केला जातो. आपली ग्रामदेवता आई सोमदा देवीची ही होळी आपल्याला पाहायला मिळाली. पहिली होळी 1 वाजता लागली, ती म्हणजे आईचा भाऊ भैरवनाथाची होळी झाली. नंतर आपल्या ग्रामदेवता सोमदा देवीची झाली आणि आपली काळश्री माता आणि आई कुसुमादेवीची सुद्धा होळी लागली गेली आहे. आणि ही श्रीवर्धनकरांची परंपरा आज आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई सोमदा देवीचा उदो उदो. केळीचा वंडा सोमदाच्या पालखीला सोन्याचा गोंडा. हो रे अरे गाडी रे गाडी टाचन गाडी सोमदाच्या पालखीला सोन्याची साडी. हो रे.